पुण्यातल्या हॉटेलमधल्या ड्रग्ज प्रकरणी एकूण 8 जणांच्या विरोधात आता गुन्हा दाखल होतोय। पुण्यामधल्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात या 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। बार मालकासह मॅनेजरवरतीही गुन्ह्याची नोंद होतीये। या 8ही जणांना दुपारी पुणे पोलिसांकडून कोर्टात हजर केलं जाईल। पुण्यातल्या एफसी रोडवरती असलेल्या हॉटेलमध्ये काही अल्पवयीन मुलं हॉटेलच्या स्वच्छतागृहात ड्रग्जचं सेवन करत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता आणि यानंतर या हॉटेलवर कारवाई झाली आहे। हॉटेलला सील ठोकण्यात आलंय। राजकारण सुद्धा या मुद्द्यावरनं बरंच रंगलंय। या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकूण 8 जणांना अटक केली आहे आणि या 8ही जणांना दुपारी कोर्टात हजर केलं जाईल। तर एफसी रोडवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणांमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली, कारण हा प्रकार घडला तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते। इतक्या उशिरापर्यंत पब्स असो बार असो सुरू ठेवण्याची परवानगी नाही। मंत्री शंभूराज देसाईंना या सगळ्या प्रकरणात विरोधकांकडून टार्गेट केलं जातंय। मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कठोर कारवाई ड्रग्ज प्रकरणात करण्याचं आश्वासन दिलंय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, काय अपडेट्स मिळतात? नंदा, जर आपण बघितलं तर या एफसी रोडवरील जो पब या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला होता, तिथं आतापर्यंत रात्री जे बीट मार्शल आहेत 2 त्यांना या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर आता जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी आणखीन 2घांना सस्पेंड केलेलं आहे। अर्थातच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत अनिल माने आणि त्यांच्यासह जे पोलीस निरीक्षक आहेत दिनेश पाटील, या 2घांनाही निलंबित या ठिकाणी करण्यात आलं आहे। अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। अर्थातच कामात हलगर्जीपणा त्यांच्या हद्दीत अगदी पोलीस स्टेशन पासून 100 मीटर अंतरावर हे पब होतं, ते रात्री उशिरापर्यंत चालू होतं। या संदर्भात त्यांना माहिती कशी नाही मिळाली, या सगळ्या अंतर्गत स्वतः अमितेश कुमार जे पुण्याचे नवीन सीपी आहेत त्यांनी ही केलेली आहे। अर्थातच या संपूर्ण प्रकारात आतापर्यंत 4 जणांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। तर पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील हे दोघेही जण निलंबित झालेले आहेत। ड्रग्ज प्रकरणात पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावरही कारवाई केली आहे। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। तर पुण्यातल्या हॉटेलमधल्या ड्रग्ज प्रकरणी एकूण 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। शिवाजीनगर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बार मालकासह मॅनेजरवरती गुन्हा दाखल आहे आणि 8ही जणांना पुणे पोलीस दुपारी कोर्टात हजर करतील। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई होती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।